बोक्या, तू जाऊ नकोस. केतकी किंचाळली. तिनं भीतीनं डोळे झाकून घेतले. माझं ऐक, खाली उतर बोक्या. संदीप ओरडलाय. पण बोक्यानं ऐकलं नाही. आजूबाजूच्या लोकांचं एव्हाना लक्ष गेलं होतं. खाली घरंगळत चाललेली बस, आत ओरडणारी पोरं. पाहिल्यावर लोक हबकलेच. अरे कुणीतरी थांबवा ती बस, एक मुंडासेवाला ओरडला. अहो, पोरं आहेत आत. एव्हाना किंकाळ्या आणि ओरडा वाढला होता. बाप रे, काय करायचं आता? पुढे होणाऱ्या भीषण अपघाताच्या जाणीवेनं बघणाऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. जाणाऱ्या येणारी वाहनं फटाफट थांबली होती. तो कोण गेला आत? कुणीतरी ओरडून विचारलं. बोक्या आत शिरल्याबरोबर ड्रायव्हरच्या केबिनमध्ये शिरला. त्याने पायानं ब्रेक दाबला. मग सगळी शक्ती एक वटून हँड ब्रेक ओढला. बस तरीच्या काठाला अक्षरशः काही इंचांवर थांबली. एका टॅक्सी ड्रायव्हरनं धावत जाऊन बसमध्ये उडी मारली. तेवढ्यात बसचा ड्रायव्हरही आला. एकच गडबड उडाली. बोक्याला लोकांनी घेरलं. एका गृहस्थांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. तुझं नाव काय मुला? त्यांनी विचारलं. बोक्या सातबंडे. बोक्या कसंबसं बोलला. तू इतक्या पोरांना वाचवलंस, स्वतःचा जीव धोक्यात घालून. ते म्हणाले. सगळे लोक आश्चर्यानं, कुतूहलानं, कौतुकानं बोक्याकडं बघत होते. तो घामानं डबडबला होता. ब्रेक लागला म्हणून, नाहीतर बस खाली गेली असती. फार भयंकर प्रकार झाला असता. माझ्यावर जबाबदारी होती. बोलता बोलता बोक्या हुंदके देऊ लागला. त्याला एकदम रडू फुटलं. अरे पाणी आणा पाणी. देवाची कृपा रे बाबा. पोराची कमाल आहे. कोण तो बघा, तो त्यानं वाचवलं. एकाच वेळी अनेक जण बोलू लागले. त्या मघाच्या गृहस्थांनी संदीप आणि केतकीला बाजूला घेतलं. संदीप हादरला होता. केतकी रडता रडता आता हसायला लागली होती. बोक्याबरोबर ती दोघं होती म्हणून त्या गृहस्थांनी ह्यांनाच प्रश्न विचारले. बोक्याचं नाव, पत्ता, काय झालं, कुठली मुलं कुठे चालली होती वगैरे. मग एकदम त्यांनी खिशातून डायरी काढून काही नोंदी केल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या पेपरांत पहिल्या पानावर ठळक बातमी छापून आली. विजू दादा भल्या सकाळीच बाहेरून ओरडत आला. आई आई. काय आलंय बघ. ए आजी, बाबा, पहिल्या पानावरची बातमी बघा. मी शिवाजी पार्कवर धावायला गेलो होतो. तिथं एकानं ओरडून सांगितलं. ताबडतोब तसाच धावत घरी आलो. दादानं पेपर्स दाखवले. दरीत जाणारी बस थांबवली. 10 वर्षांचा मुलाचे प्रसंगावधान. बाबांनी वाचलं. अगो बाई, पहिल्या पानावर छापलंय की. आजी म्हणाली. अहो, इथं या पेपरात बघा, ठळक नाव आलंय. बोक्या सातबंडेचा भीम पराक्रम. आईनं हसून म्हटलं. बोक्या कुठं आहे? दादानं विचारलं. झोपलाय गाड, नको त्याला उठवू. बाबांनी सांगितलं. आदल्या दिवशी बोक्या घरी येण्यापूर्वीच ही बातमी सगळीकडे पसरली होती. रात्री 12पर्यंत लोक भेटायला येत राहिले. गिंडेंकडे काम करणारी लक्ष्मी, तसंच रखमा, सावित्री सगळ्या येऊन गेल्या. मुलं सुखरूप आल्याबद्दल गहीवरून बोलल्या. गंगानं तर प्रसाद आणला होता. आता छापून आल्यावर तर बघायलाच नको. बाबांचं हे वाक्य पुरं व्हायच्या आतच फोन यायला लागले. त्यानंतर नात्यातली ओळखी पाळखीची मंडळी भेटायला यायला सुरुवात झाली. 10 वाजण्याच्या सुमारास एक रुबाबदार व्यक्तिमत्वाचे चष्मीश अनोळखी गृहस्थ पत्ता शोधत घरी आले. बोक्याच्या बाबांशी बोलायचं होतं त्यांना. बाबांनी बसायला सांगितलं. मी प्रोफेसर हरेश्वर. मला आपल्या मुलाबद्दल माहिती हवी होती. ते म्हणाले. मुलाखत घ्यायची आहे का? बाबांनी विचारलं. त्यांनी मान हलवली. नाही, तशी मुलाखत नको. तुमच्या मुलानं आपला जीव धोक्यात घालून बसमधल्या मुलांचे प्राण वाचवले. त्यावेळी मी योगायोगानं तिथं प्रत्यक्ष हजर होतो. पुण्याला चाललो होतो. मी तो प्रसंग पाहिला आणि मागाहून मला जी माहिती त्या केतकी आणि संदीप या मुलांनी दिली, त्यावरून असं कळलं की तुमच्या मुलानं काही गरीब मुलांसाठी स्वतःच एक योजना आखली. खरं आहे ना? प्रोफेसर हरेश्वरांनी विचारले. बाबा हसले. हो, आपल्याला मिळतं ते त्यांनाही मिळावं म्हणून. त्यांना वाचून दाखवणं, लिहायला शिकवणं, त्यांचे वाढदिवस करणं, प्रसिद्ध ठिकाणी दाखवायला नेणं, वस्तू देणं, निरनिराळे खेळ खेळणं, अशा अनेक मार्गांनी तो त्यांना आनंद मिळावा म्हणून धडपडत होता.
कुणीही न सांगता. खरं आहे हे, बाबांनी सांगून टाकलं. प्रोफेसर हरेश्वर हसले. त्यांनी खिशाला लावलेलं पेन काढलं, बॅगेतून एक डायरी काढली. मला हे सगळं असामान्य वाटतंय. मला तुमच्या मुलाबद्दल अधिक माहिती हवी आहे. मी त्याच्याबद्दल कळवणार आहे. ते म्हणाले, कशाबद्दल हे सगळं, कुणाला कळवणार? बाबांनी विचारलं. सांगतो. स्वित्झर्लंडमधील एका गृहस्थांनी बेटर वर्ल्ड फॉर चिल्ड्रन सोसायटीची स्थापना केली. मुलांमधल्या विविध गुणांना वाव मिळावा अशा दृष्टीने योजना, कार्यक्रम ही संस्था आखते. जागतिक पातळीवर त्यांनी मोजक्या मुलांसाठी पारितोषिकं ठेवली आहेत. दरवर्षी जगातल्या फक्त 4 मुलांना विशेष कामगिरीबद्दल हा सन्मान मिळतो. सन्मान म्हणजे बक्षीस $3,000 आहे, पण मान मोठा आहे. आणि मुख्य म्हणजे बेटर वर्ल्ड फॉर चिल्ड्रन सोसायटीचे जे देश सभासद आहेत त्यातल्या निवडक देशांत या 4 मुलांना राहायला मिळतं. त्या देशाचे पाहुणे म्हणून देश, माणसं, त्यांचं जीवन पाहायला मिळतं. माझे थोरले बंधू त्या सोसायटीच्या कमिटीवर आहेत. आशिया खंडातलं त्यांचं काम पाहतात ते. तुमच्या मुलाची संपूर्ण माहिती मला त्यांना कळवावीशी वाटली. बाबांनी मग प्रोफेसर हरेश्वरांना बोक्याची सगळी माहिती दिली. त्यानं केलेले निरनिराळे उपद्व्याप, त्याचे पराक्रम, त्याच्या चळवळ्या, स्वभाव, धाडसी वृत्ती, धूर्तपणा आणि या सगळ्यातून दिसलेला त्याचा भलेपणा. सगळं सांगावंसं वाटलं बाबांना. प्रोफेसर हरेश्वर मन लावून ऐकत होते. बोक्यानं केलेल्या गमती ऐकून हसून दाद देत होते. तल्लीन होऊन लिहून काढत होते. चहापान झालं. बोक्याच्या आई आणि आजीनंही काही माहिती, आठवणी, गमती सांगितल्या. मग प्रोफेसर निघून गेले. मुलांचे प्राण वाचविण्याचा बोक्याचा पराक्रम आणि त्या निमित्तानं त्याच्या सगळ्या उचापती प्रोफेसरांच्या बंधूंनी बेटर वर्ल्ड फॉर चिल्ड्रन सोसायटीच्या जिनिव्हामधल्या ऑफिसला फॅक्स करून पाठवल्या. 7 दिवसांनी हरेश्वरांचा फोन आला. आईनं घेतला. आत्ताच जिनिव्हाहून मेसेज आलाय. चिन्मयानंद प्रदीप सातबंडे याला सन्मान मिळालाय. भारतातल्या मुलाला प्रथमच मिळतोय. आई धावत आजीला सांगायला गेली. मग तिनं बोक्याच्या बाबांना ऑफिसात फोन केला. विजूला कॉलेजात निरोप पाठवला. बोक्याच्या मामाला तार केली आणि माहेरी 4 ओळींचं पत्र लिहिलं. बोक्याच्या आत्याला आणि आणखी 2-3 जवळच्या नातेवाईकांनाही तिनं घाईघाईत पत्र खरडली. ती पत्र त्या ठिकाणी मिळायच्या आधीच वर्तमानपत्रांत बातमीही झळकली. बोक्याला असा हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळालेला पाहून सगळे अक्षरशः भारावून गेले. 2 आठवड्यांतच बोक्या 2 महिन्यांसाठी युरोपच्या दौऱ्यावर निघाला. जाण्यापूर्वी त्याच्या शाळेत त्याचा जाहीर सत्कार झाला हे वेगळे सांगायला नको. प्रचंड गर्दी होती. सगळ्या वक्त्यांच्या कौतुकाच्या भाषणानंतर बोक्या थोडक्यात बोलला. तुम्ही माझं खूप कौतुक केलं. मी काय बोलू, मी खूप छोटा आहे. माझा विजूदादा मला सांभाळून घेतो आणि माझी मैत्रीण म्हणजे माझी आजी नेहमी माझ्या पाठीशी असते. हे जे काही मला मिळालं त्याचं श्रेय माझ्या आईबाबांना आहे. असे आईबाबा मला मिळाले हे मी माझं भाग्य समजतो. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आजी हळूच आईच्या कानात पुटपुटली. घरी गेल्याबरोबर दृष्ट काढ गं चिन्मयानंदाची, तसा राजबिंडा दिसतोय बघ. बोक्याची आई हळूच पदरानं डोळे पुसत होती. आजीनं पाहिल्याबरोबर कचरा गेला म्हणाली. किती छान. काचा हा बोक्याच्या सन्मानाची ही गोष्ट आपल्याला कशी वाटली हे अभिप्राय देऊन कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, नक्की कळवा. आणि हा बोक्या जर तुम्हाला पाहायचा असेल TV वर तर बोक्या सातबंडे हा मूवी बघा. स्टे ट्यून्ड टिल नेक्स्ट व्हिडिओ म्हणजेच नेक्स्ट गोष्ट. अँड गुड बाय अँड गुड नाईट. बाय.